नमस्कार, मी अमित काळे न्यूज डंकामध्ये आपलं मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, इतिहास आपल्याला माहिती आहे की मुघलांच्या घोड्यांना सुद्धा जिकडं तिकडं संताजी आणि धनाजी दिसत होते। तसाच प्रकार आता काँग्रेसवाल्यांचा झालेला आहे। देशात घटना कुठलीही होऊ दे, घटना कुठेही घडू दे, त्याला फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदीच दिसतात, ते जबाबदार ते धरतात। घटना कशी घडली, काय घडली, त्याची कारणं काय आहेत, या तपशिलात न जाता केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच लक्ष्य करण्याचा प्रकार हा देशभरात काँग्रेसवाल्यांकडून सुरू आहे। त्याचाच नमुना काल महाराष्ट्रात बघायला मिळाला। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी कालची घटना जळगावजवळ जी घडली, दुर्दैवानं 12-13 प्रवाशांचा रेल्वेखाली चिरडून मृत्यू झाला, खूप वेदनादायी आणि मन हेलावणारी अशी ही घटना होती। त्याच्यात सुद्धा या नाना पटोले यांना राजकारण सुचलं। नाना पटोले म्हणाले की या घटनेनंतर मोदी सरकारनंच राजीनामा द्यायला हवा। काय म्हणावं आणि हसावं का रडावं सुचत नाही, अशी अवस्था नाना पटोले यांच्या या विधानावरून झालेली आहे। नाना पटोले हे एक लोकप्रतिनिधी आहेत आणि काँग्रेससारख्या इतक्या जुन्या राष्ट्रीय पक्षाच्या एका राज्याचे ते प्रदेशाध्यक्ष आहेत। त्यांनीही काल असं हे विधान केलेलं आहे। काल जळगावजवळ पुष्पक एक्सप्रेस रेल्वेतून प्रवास करणारे प्रवासी एका आगीच्या अफवेमुळे रेल्वेतून बाहेर पडले आणि शेजारून जाणाऱ्या कर्नाटक एक्सप्रेसखाली सापडून त्यांचा मृत्यू झाला। त्यांना हे माहिती नव्हतं की शेजारून एक रेल्वे जाते अतिवेगामध्ये, केवळ रेल्वेमध्ये आग लागली अशी एक अफवा पसरली। त्या अफवेमुळे जीव वाचवण्याच्या उद्देशानं रेल्वेतून बाहेर त्यांनी उड्या ठोकल्या, परंतु शेजारून एक जी भरधाव रेल्वे जाणार आहे किंवा जात होती याची त्यांना कल्पना नव्हती आणि मानसिक स्थिती जी आहे ती अत्यंत घाबरलेली असल्यामुळं कालचा हा सगळा प्रकार घडला। ही बातमी जशी समोर आली तसं महाराष्ट्रातच काय, परंतु देशभरातून या घटनेबद्दल हळहळ व्यक्त करण्यात आलेली होती। जळगाव जिल्ह्यातल्या पाचोरा तालुक्याजवळ हा सगळा प्रकार घडला आणि हे सगळं जेव्हा लक्षात आलं, लोकांना समजलं, तेव्हा परिसरातल्या ग्रामस्थांनी तिथं मदतीकरता धाव घेतली आणि लोकांना वाचवण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले। मात्र दुर्दैवानं त्यामध्ये उत्तर प्रदेश, बिहार आणि काही नेपाळमधल्या प्रवाशांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं। आता हा सगळा प्रकार हा आगीच्या एका अफवेमुळे घडलेला होता। कुणीतरी ट्रेनची चेन ओढली आणि गाडी थांबवण्याच्या नादात जे स्पार्किंग झालं त्यातून जी आग निर्माण झाली, त्यामुळं प्रवाशांचा असा समज झाला की आता आपल्या बोगीमध्ये आग लागलेली आहे आणि आपण ताबडतोब त्यातून वाचण्याकरता बाहेर पडलं पाहिजे, म्हणून रेल्वे थांबण्याच्या आतच थोडं त्याचं स्पीड कमी झाल्यानंतर प्रवाशांनी बाहेर उड्या ठोकल्या। मात्र जी शेजारून जाणारी कर्नाटकची एक्सप्रेस होती त्याच्या खाली चिरडून त्यांचा मृत्यू झाला। थोडक्यात घटनेची पार्श्वभूमी सांगितली। आता नाना पटोले काय म्हणाले, तर नाना पटोले असं म्हणतात की ही जी घटना घडली हा रेल्वेचा अपघात आहे आणि 2014ला नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झाल्यानंतर, म्हणजेच देशात भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालचं सरकार आल्यानंतर भारतामध्ये रेल्वेच्या अपघातांचं प्रमाण हे मोठ्या प्रमाणावर वाढलेलं आहे। पूर्वी एकदा रेल्वेचा अपघात, भीषण अपघात झालेला होता आणि त्या अपघाताची जबाबदारी घेऊन तत्कालीन मंत्री लाल बहादूर शास्त्री यांनी राजीनामा दिलेला होता। याची आठवण आता नाना पटोले यांनी कालच्या जळगावच्या घटनेनंतर काढून दिलेली आहे। कालची घटना काय घडली याची पार्श्वभूमी मी आत्ताच तुम्हाला सांगितलेली आहे। मुळात हा रेल्वेचा अपघात नाही, यामध्ये रेल्वे प्रशासनाकडून काही गोष्टी घडल्या म्हणून प्रवाशांच्यात अस्वस्थता निर्माण झाली आणि प्रवासी घाबरले, असं अजिबात घडलेलं नाही। कुणीतरी प्रवाशांनीच ती चेन ओढलेली होती आणि चेन ओढल्यानंतर रेल्वे थांबवण्याचा प्रयत्न सुरू होता, त्यावेळेस जे स्पार्किंग झालं त्या स्पार्किंगमुळं आगीची अफवा पसरली आणि या अफवेनं घाबरलेल्या प्रवाशांचा जीव घेतला, त्यांनी बाहेर पडण्याचा प्रयत्न केला। त्यामुळं जे लोक बाहेर पडले त्याच्या शेजारून जाणाऱ्या कर्नाटक एक्सप्रेसखाली ते सापडले। 2 रेल्वे एकमेकांना धडकल्या किंवा समोरासमोर त्यांचा अपघात झाला, रेल्वे रुळावरून रेल्वे घसरली किंवा रेल्वे रुळामध्ये काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या, त्यातून रेल्वेचा अपघात घडला आणि प्रवाशांचा मृत्यू झाला, किंवा चुकीचा संदेश, चुकीचे सिग्नल हे मिळाल्यामुळं रेल्वेचा अपघात झाला, त्यातून प्रवाशांचा मृत्यू झाला।
तर आपण ठामपणे असं म्हणू शकतो की ही रेल्वे प्रशासनाची दिरंगाई आहे। मग त्याची जबाबदारी रेल्वे प्रशासनानं घ्यायला हवी किंवा संबंधित रेल्वे खात्याच्या मंत्र्यांनीसुद्धा प्रसंगी ती घ्यायला हवी, तेव्हा हे आपण ठामपणे म्हणू शकतो। मात्र काल जळगाव जिल्ह्यातल्या पाचोराजवळ जी घटना घडली त्याचा आणि रेल्वे प्रशासनातल्या दिरंगाईचा काडी मात्र संबंध नाही। ही घटनाच मुळात एका अफवेमुळे घडलेली आहे। त्याला रेल्वे मंत्री किंवा रेल्वे प्रशासन हे कसं जबाबदार असू शकतं? शाळेत शिकणाऱ्या एका लहानशा मुलालासुद्धा ही गोष्ट लक्षात येईल, मात्र काँग्रेससारख्या राष्ट्रीय पक्षाच्या एका राज्याच्या प्रदेशाध्यक्षाला ही गोष्ट समजू नये याच्यासारखं दुर्दैव दुसरं कुठलं असू शकत नाही। नाना पटोले यांनी मोदी सरकारनंच राजीनामा द्यावा अशी मागणी केलेली आहे। का तर जळगावचा कालचा अपघात हा सरकारच्या बेपर्वाईमुळे झाला असा त्यांचा आरोप आहे। आणि हा जो त्यांनी आरोप केलेला आहे तो आरोप केल्यापासून महाराष्ट्रात अक्षरशः नाना पटोले यांच्या या विधानाचं हसू होते। असा प्रसंग घडायला नको होता। त्यात जे प्रवासी होते, प्रवास करणारे, त्या निष्पापांचा जीव जायला नको होता। याबद्दल सर्वांच्याच मनामध्ये या भावना आहेत, परंतु दुर्दैवानं तो प्रसंग त्यांच्यावर ओढावलेला आहे। त्यात राजकारण या काँग्रेस प्रदेशाध्यक्षांना कसं सुचतं हा खरं या महाराष्ट्राला पडलेला प्रश्न आहे। जळी स्थळी काष्टी पाषाणी केवळ नरेंद्र मोदी आणि नरेंद्र मोदी। काहीही घडो, ते नैसर्गिकरित्या घडो किंवा कसंही घडो, त्याला जबाबदार देशातलं नरेंद्र मोदी सरकार हे एक नवीन अभियान काँग्रेसनं सुरू केलेलं आहे। तसंही नाना पटोले यांची लवकरच महाराष्ट्राच्या प्रदेशाध्यक्ष पदावरून गच्छंती होणार असल्याची चिन्ह आहेत। नवीन प्रदेशाध्यक्ष नेमण्याची काँग्रेसमध्ये प्रक्रिया ही सुरू झालेली आहे। रोज त्याबद्दलच्या बातम्या पण येत आहेत, परंतु रोज काही ना काही व्याप करून बातम्यात कसं राहायचं हा एक कलमी कार्यक्रम अशा नेत्यांचा असतो। थोडा जरी सत्सक विवेकबुद्धीनं विचार केला असता तर कालच्या या दुर्दैवी घटनेमध्ये त्यांना राजकारण सुचलं नसतं, परंतु तसा विचार करायचाच नाही हा ठाम विचार किंवा निर्णय असल्यामुळं त्यांनी तो केला नाही आणि उचलली जीभ लावली टाळ्याला। रेल्वेमधील त्या निष्पाप प्रवाशांना उड्या मारा म्हणून कुणीही सांगायला गेलेलं नव्हतं किंवा तसा आदेश सरकारनं दिलेला नव्हता। केवळ आणि केवळ एका अफवेमुळं गैरसमज निर्माण झाला आणि एकदम घाबरलेल्या अवस्थेमध्ये त्यांनी हा निर्णय घेतला। या घटनेनंतर शोकभावना व्यक्त करणं हे अपेक्षित आहे। शक्य झाल्यास जे मृत झालेले आहेत त्यांच्या कुटुंबियांना मदत करणं हे एक जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून अपेक्षित असताना त्यांना राजकारण सुचलं याचं आश्चर्य वाटतं। राजकारण कुठल्या प्रसंगात करावं याचं साधं प्रसंगावधान नाही असं इथं नाना पटोले यांच्या विधानावरून म्हणावं लागेल। निवडणुकीच्या मैदानामध्ये राजकारणाचा कस लावा, परंतु अशा घटनांमध्ये राजकारण करणं हे कुठल्याही तत्वात बसत नाही। पण त्यांना हे सांगणार कोण? तर महाविकास आघाडीचे जे करते करविते आहेत, ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी अशा प्रसंगात कसं व्यक्त व्हायचं असतं, कशा प्रतिक्रिया माध्यमांना द्यायच्या असतात त्याची शिकवणी घेण्याची गरज आहे। इतका पण द्वेष बरा नव्हे। आज इतकंच। हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नोंदवून जरूर कळवा। व्हिडिओ आवडला असल्यास तो लाईक करा, शेअर करा आणि आमचं चॅनल आठवणीनं सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।